आज आपण घातांक हा टॉपिक बघणार आहोत. तर बघा, घातांक घातांक याला इंग्रजीत म्हणतात इंडायसेस. बरोबर. घातांक म्हणजे काय एकदा समजून घ्या. कोणतीही संख्या लिहा. समजा मी इथं 2 लिहिली तर हिला तुम्ही काय वाचणार? फक्त 2 वाचणार. बरोबर. आणि या 2च्या डोक्यावर जर मी 5 लिहिलं तर याला तुम्ही काय वाचणार? 2चा घातांक 5. 2चा घातांक 5 वाचण्याचं असं आहे. मग हा जो खाली असतो का बाळांनो, याला म्हणतात पाया. आणि हा जो डोक्यावर असतो का, याला काय म्हणतात? घात. ही गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण. खालचा जो असतो तो पाया आणि वरचा काय असतो? एक घात. मग अर्थ काय घातांकाचा? 2चा घातांक 5 म्हणजे याचा अर्थ काय? 2चा 5 वेळेस 2चा 5 वेळेस गुणाकार हा त्याचा अर्थ आहे. 2चा 5 वेळेस गुणाकार म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. याचं उत्तर किती येणार बाळांनो? 32. किती येणार? 32. म्हणजे घातांक म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी. घातांक म्हणजे पाया आणि त्याच्या डोक्यावर जो असेल तो घात, आणि जेवढा घात असेल तेवढ्या वेळेस त्याचा गुणाकार, म्हणून त्याला काय म्हणतात? घातांक, ज्याला इंग्रजीत म्हणतात इंडायसेस. बरोबर. मग आता काय सर घातांकात? तर घातांकात महत्वाचे आहेत नियम. घातांकाचे काय नियम? ते नियम एकदा लक्षात घ्या. बघा, नियम. पहिला नियम, ए च्या डोक्यावर यम गुणिले ए च्या डोक्यावर यम. बरोबर. ए म्हणजे काय? ए तुमचा पाया. यम म्हणजे काय? यम तुमचा घात. यन म्हणजे काय? यन तुमचा घात. मग दोघांची गुणाकाराची क्रिया, पाया एकदा, घातांकाची बेरीज. परत दुसरा नियम, ए चा घातांक यम, क्रिया भागाकाराची असेल तर पाया एकदा आणि घातांकाची वजाबाकी. घातांकाची वजाबाकी. तिसरा नियम हा की ए गुणिले बी डोक्यावर यम, म्हणजे कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आणि डोक्यावर यम असेल तर कंसामधल्या प्रत्येकाला तुम्ही घात देऊ शकता. 1 गुणिले यम गुणिले बी चा घातांक यम. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा. बरेच मुलं काय करतात, या नियमाला असं लक्षात ठेवतात, सर मग ए चा यम आणि बी चा यम असेल. बरोबर. तर मग काय, म्हणजे ए चा घातांक ए अधिक बी आणि कंसाचा घातांक यम असेल तर मग ए चा यम अधिक बी चा यम असं होईल का? तर तुम्हाला सांगतो, असं बिलकुल होत नाही. फक्त क्रिया कशाची पाहिजे कंसामध्ये? गुणाकाराची आणि कशाची? भागाकाराची. तेव्हाच तुम्ही सेपरेट घात देऊ शकता. म्हणजे चौथा नियम काय होणार माहिती तुम्हाला का? चौथा नियम हा की जर भागाकाराची क्रिया आहे आणि कंसाचा घात आहे तर कंसामधल्या प्रत्येकाला तो घात देता येतो. बरोबर. पाचवा नियम काय? पाचवा नियमाला मी म्हणेल डोक्याचं डोकं. ए च्या डोक्यावर यम, त्याच्या डोक्यावर यम, म्हणजे ए च्या डोक्यावर यम गुणिले यन, म्हणजे डोक्याचं डोकं असं कितीही वेळेस असलं याला आपण म्हणतो डोक्याचं डोकं. समजा इथं मी लिहिलं 2च्या डोक्यावर 2, त्याच्या डोक्यावर 3, त्याच्या डोक्यावर 2. तर याचा अर्थ असा आहे, पाया एकदा लिहायचा 2 आणि यांचा गुणाकार 2 त्रिक 6 साइन 2 12, म्हणजे 2च्या डोक्यावर किती? 12. 2च्या डोक्यावर किती? 12. पटतंय? आता पुढे बघा, सहावा नियम. सहावा नियम हा की जगातल्या कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 येतो. जगातल्या कोणत्याही संख्येचा पहिला घात तीच संख्या येते. तीच संख्या येते. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही जो पाया घेताय तो ए आणि बी का घेताय? तर तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थ आहे की पाया, जो पाया आहे ए म्हणजे जगातली कोणतीही संख्या असू शकते. बघा ना, समजा ए च्या डोक्यावर एखाद्याचं म्हणणं आहे सर 5 ठेवा. 5चा 0वा घात उत्तर किती येणार? 1. आणि 5चा पहिला घात उत्तर
30 संख्या म्हणजे किती 5, म्हणजे किती 5. पटतंय. आता 7वा नियम. काय 7वा नियम? जर छेदस्थानी डोक्यावर यम असेल तर अंशस्थानी ते वजा यम होतं. अंशस्थानी ते वजा यम होतं. आता सगळ्यात महत्वाचा नियम जर तरचा. पहिले आता हे 7 नियम कसे लक्षात ठेवायचे बघा. हे 7 नियम असे लक्षात ठेवायचे की बघा, पहिला नियम, पहिला आणि दुसरा. गुणाकाराची क्रिया, भागाकाराची क्रिया, पाया समान. गुणाकाराची क्रिया असेल बेरीज होणार, भागाकाराची क्रिया असेल वजाबाकी होणार. त्यानंतर गुणाकार, भागाकार, कंसाचा घातांक यम असेल तर कंसामधल्या प्रत्येक संख्येला घात देता येतो. त्याच्यानंतर यमच्या डोक्यावर यम, मग डोक्याचं डोकं, डोक्याचा काय होतो गुणाकार. कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 येतो. पहिला घात 30 संख्या. छेदस्थानी एचा घात यम तर डोक्यावर एचा घात काय येतो वजा यम येतो. पटतंय, समजतंय. तर हे आहेत घातांकाचे नियम. आणि आता एक नियम आहे जर तरचा, तो लक्षात घ्या. जर तरचा काय नियम आहे सर? तर जर 8वा नियम, जर एच्या डोक्यावर यम बरोबर एच्या डोक्यावर यम, दोन्ही बाजूचा काय समान बाळांनो? पाया समान. अशा वेळेस घात बरोबर आहे. म्हणून जर असं असेल तर यम बरोबर काय येतं यन. आणि याच्या उलट असेल एचा यम बरोबर बीचा यम. घातांक समान तर पाया बरोबर ए बरोबर काय येतं बी येतं. ए बरोबर काय येतं बी येतं. पटतंय, डोक्यात जातंय. मग हे झाले घातांकाचे नियम. मग अजून काय करायचं आपल्याला? तर 2च्या स्वरूपातले घात, 3च्या स्वरूपातले घात, हे घातांक आपल्याला तोंडी पाठ करायचे, जे मी इथे लिहून देतोय. बघा काय तोंडी पाठ करायचंय तुम्हाला, लक्ष द्या. तुम्हाला तोंडी पाठ करायचंय. 2चा 0वा घात येतो 1, 2चा पहिला घात येतो 2, 2चा दुसरा घात येतो 4, 2चा तिसरा घात येतो 8, 2चा चौथा येतो 16, 2चा 5वा येतो 32, 2चा 6वा येतो 64, 2चा 7वा येतो 128, 2चा 8वा येतो 256, 2चा 9वा येतो 512 आणि 2चा 10वा घात किती येतो 1024. 2चे संपूर्ण घात आपल्याला पाठ करायचे. आता 3चा काय विषय सर? बघा 3चा विषय, 3चा 0वा घात 1, 3चा पहिला घात 3, 3चा दुसरा घात 9, 3चा तिसरा घात 27, 3चा चौथा घात 81, 3चा 5वा घात 243 आणि 3चा 6वा घात 729. 729. पटतंय. बघा कसं 3 त्रिक 9, 3 चौक 12, 2 डोक्यावर 1, 3 2 6 1 7, 729. 3चं झालं. मग आता कुणाचं पाठ करायचं? तर तुम्हाला सांगतो, आता पाठ करायचं आपल्याला 4चं. कुणाचं बाळांनो? 4चं. मग कसा सर? तर बघा 4चा 0वा घात 1, 4चा पहिला घात 4, 4चा दुसरा घात 16, 4चा तिसरा घात 64, 4चा चौथा घात 256 आणि 4चा 5वा घात 1024. 1024. मग 4 झाला. आता काय 5, 5चा 0वा घात 1, 5चा पहिला घात 5, 5चा दुसरा घात 25, 5चा तिसरा घात 125, 5चा चौथा घात 625. 625 बरोबर. परत 5 झालं. आता कोण पाठ करायचं? 6. कसं पाठ करायचं बघा. 6चा 0वा घात 1, 6चा पहिला घात 6, 6चा दुसरा घात 36, 6चा तिसरा घात 216, 6चा तिसराच घ्यायचा आहे, 6 पुढं घ्यायचा नाही. मग आता 6 झालं. मग आता 7 पाठाचे आपल्याला काय करायचंय सर? तर 7चा 0वा घात 1, 7चा पहिला घात 7, 7चा दुसरा घात 49, 7चा तिसरा घात 343. 343 बरोबर. 7 नम 63 3 डोक्यावर 6, 7 चोक
28 आणि 6 होतात 34. मग 7 झालं, परत काय पाठ करायचं भाऊ? 8. कसं पाठ करायचं सर? तर बघा, लक्ष द्या. 8चा शून्यावा घात 1, 8चा पहिला घात 8, 8चा दुसरा घात 64 आणि 8चा तिसरा घात 512. सेम नावाचं पाठ करायचंय. नावाचा शून्यावा घात 1, नावाचा पहिला घात 9, नावाचा दुसरा घात 81 आणि नावाचा तिसरा घात 729. 10चं तसंच. 10चा शून्यावा घात 1, 10चा पहिला घात 10, 10चा दुसरा घात 100 आणि 10चा तिसरा घात किती? 1000. 1000. बरोबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, घातांकाचे नियम सगळ्यात पहिले लक्षात घ्या. घातांक म्हणजे काय, त्यानंतर घातांकाचे हे नियम, हा एक नियम, आणि हे घात तुम्हाला काय करायचे? पाठच करायचे आहेत आणि तेव्हाच घातांकाला सुरुवात करायची आहे. तर हे होते घातांकाचे नियम. त्यानंतर घातांकित संख्या आपण लिहून घेतल्या होत्या, त्या पाठ असतील तरच हे उदाहरण सोडवण्यात पॉइंट आहे. बघा आता तुमच्या समोर आहे पहिलं उदाहरण. बरोबर. एचा तिसरा गुणिले एचा चौथा गुणिले एचा दुसरा. मी याला काय म्हणू शकतो? कोणती क्रिया? गुणाकाराची क्रिया. आणि काय समान? पाया समान. गुणाकाराची क्रिया, पाया समान. पहिला नियम कोणता आहे? पहिला नियम बघा. पहिला नियम आहे सर की हा पहिला नियम, गुणाकाराची क्रिया पाया समान, घातांकाची काय? बेरीज. मग आपल्याला तेच करायचंय. काय? ए लिहायचं डोक्यावर 3 अधिक 4 अधिक 2. 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, म्हणजे ए च्या डोक्यावर 9. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? तू म्हणशाल सर ते ए आणि हे ए फरक आहे. तसं नाही. हा ए आपला आहे, तो ए जो आहे तो कम्प्युटराइज ए आहे, तसाच येणार. क्लिअर? चालायचं पुढं नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा बघा आता. मला एक सांगा, याला काय म्हणणार तुम्ही? अंशस्थान. आणि याला काय म्हणणार तुम्ही? छेदस्थान. बरोबर. मग अंशस्थानी कोणती? गुणा म्हणजे घातांकाचा नियम कोणता वापरायचा आपल्याला? की पाया कसा आहे? समान. वरती लिहा 2 आणि पाया काय त्याचा? 4 अधिक काय करा? 3. पोटात रेष. खाली लिहा 2 आणि 2 अधिक काय करा? 5. बरोबर. पाया समान, घातांकाची काय? बेरीज. मग 4 आणि 3 किती झाले? 7. 2च्या डोक्यावर वर 7 लिहा, खाली 2च्या डोक्यावर 7 लिहा. करेक्ट. काय? अंश आणि छेद समान आहे बघा. अंश आणि छेद समान. अंश आणि छेद समान आहे. समान असलं तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट कट होतं आणि उत्तर किती येतं? 1. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. बरोबर. आता घातांकाच्या नियमाच्या हिशोबाने बघा. वरती 2चा 7वा घात होता, खाली 2चा 7वा घात होता. काय समान? पाया समान. कोणती क्रिया? भागाकाराची. 2 लिहून घ्यायचं. आणि भागाकाराची क्रिया असेल तर नियम काय? नियम काय? तुम्ही म्हणशाल सर नियमात तर असं सांगितलं ए भागिले बी, ए चा यम भागिले बी चा यन, तेव्हा ए चा यम भागिले ए चा यन भागिले ए चा यम. यालाच तुम्ही असं लिहू शकता ए चा यम पोटात रेष ए चा यन, म्हणजे त्याचा अर्थ काय? भागाकाराची क्रिया. भागाकाराची क्रिया म्हटलं काय होणार? डायरेक्ट वजाबाकी. 2च्या डोक्यावर वरती 7 - 7 0, 2च्या डोक्यावर 0. उत्तर किती? 1. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचे पुढे नक्की. चलिए. काय विषय सर पुढचा? 4चा तिसरा 2चा 5वा याचे अंतिम गुणोत्तर किती? तर आता गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे त्याचा अर्थ काय? सरळ कोणती क्रिया? भागाकाराची. मग 4चा तिसरा वर लिहा, खाली 2चा 5वा लिहा. बरोबर. आता याला तुम्ही डायरेक्ट पण सोडवू शकता.
डायरेक्ट कसं सोडवायचं, 4चा 3 वेळेस गुणाकार, 4 4 4 आणि 2चा 5 वेळेस गुणाकार, बरोबर. याला सोडवायचंय, कसं सोडवणार, बे एक बे, बे दोन 4, बे एक बे, बे दोन 4, बे एक बे, बे दोन 4, 2 गेला, 2 गेला, 2 गेला, 2 गेला. म्हणजे नुसता कोण उरला, वरती उरला 2, खाली कोणीच नाही उरला, म्हणजे कोण असतो 1. म्हणजे याचं उत्तर काय, 2-1. तर काय येणार, 2-1. पर्याय कितवा, दुसरा. पर्याय कितवा, दुसरा. पटतंय, डोक्यात जात आहे नक्की. चालायचंय पुढे, मग चालायचंय. चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढचा, तर पुढचा विषय असा आहे की आता बघा, वरती अंश काय समान, पाया समान, मग वरती लिहायचं 2, घातांकाची बेरीज 5 + 4 आणि खाली 2चा तिसरा जशाला तसा. करेक्ट. मग 5 आणि 4 किती झालेत, 9. वरती लिहायचं 2चा 9वा, वटात रेष 2चा तिसरा. काय समान, पाया समान. पाया समान. पाया समान घातांकाची क्रिया 2 लिहायचा एकदा आणि 9 - 3. का बर, पाया समान भागाकाराची क्रिया, घातांकाची वजाबाकी. वजाबाकी करताना काळजी काय घ्यायची माहितीये, आता समजा हे उलट असतं, कसं, वर 2चा तिसरा, खाली 2चा 9वा, तर वरच्या घातातून खालचा घात, वरच्या घातातून खालचा घात वजा करावा. वरच्या घातातून खालचा घात वजा करावा, तेव्हाच ते उत्तर येणार आहे. मग आता वरती 9 आहे, खाली 3 आहे, 9तून 3 गेले 6, म्हणजे येणार उत्तर 2चा 6वा घात. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे, काही डाऊट आहे, नाही. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. काय विषय जर पुढचा, पुढचा विषय जबरदस्त आहे, घातांक उलटे आहेत. मग आता काय करायचं, आता लक्ष द्या बरं का, नीट समजून घ्या. उदाहरण, घातांक काय उलट आहे आणि खाली मध्ये काय 1/216 आहे. मग आता कसं सोडवायचं सर, तर तुम्हाला सांगतो, आता एक नियम आपण बघितला की जर a/b कंसाचा घात m किंवा हे असं असेल a/b कंसाचा घात m, तर कंसामधल्या प्रत्येकाला तो घात द्यावा लागतो. कंसामधल्या प्रत्येकाला तो घात द्यावा लागतो. याच्यासोबत अजून एक नियम काय बघितला की कोणत्याही संख्येचा खाली धन घात असेल तर तो वर जाऊन काय होतो, ऋण होतो. वर जाऊन काय होतो, ऋण होतो. मग आता लक्ष द्या, 1/216 आहे, मी इथं लिहायचं सर, 1ला आपण सेपरेट वजा 2/3 घात देऊ आणि खाली 216ला सेपरेट वजा 2/3 घात देऊ. करेक्ट आहे. परत 1/256 आहे, मग 1ला सेपरेट वजा 3/4 घात देऊ आणि 256ला सेपरेट वजा 3/4 घात देऊ. परत 243 आहे, मग 243ला परत याला 1चा घातांक वजा 1/5 देऊ आणि 243ला काय देऊ माहिती आहे की वजा 1/5 देऊ. करेक्ट आहे. मग आता लक्ष द्या, कोणत्याही संख्येचा ऋण घात आहे, खाली काय होणार, ती संख्या खाली येते आणि घात काय होतो, धन होतो. घात काय होतो, धन होतो. म्हणजे आता a चा घातांक वजा m म्हणजे 216चा घातांक वजा m, तर हे कसं होणार, 1/216चा घातांक वजा 2/3, याचा अर्थ 1/216 आणि त्याचा घातांक 2/3. या प्रकारात ते होणार आहे. या प्रकारात ते होणार आहे. मग आता काय होणार, हे जे आहे 1/216 म्हणजे उलट जाऊन वरती धन होणार आणि हे खाली येऊन धन होणार. तर याचा सगळ्याचा अर्थ असा, 216 वर जाणार, 2/3 जशाल तसे, परत 1 खाली येणार, 2/3 धन होणार, सेम 256 वर जाणार, परत 3/4 जशाला तसे आणि 1च्या डोक्यावर 3/4, परत तेच 243 वर जाणार,
डोक्यावरती 1/5 येणार, खाली 1 येणार, डोक्यावर 1/5 येणार. करेक्ट आहे? यस ऑर नो? यस. मग काय झालं सर, 1चा घातांक 2/3 म्हणजे जगामध्ये एकाचा घातांक 1 असला तर उत्तर किती येतं? 1. एकाचा घातांक 0 असला उत्तर किती येतं? 1. मग आता इथं काय झालंय, 1चा घातांक 2/3, 1चा घातांक 3/4, म्हणजे इथं आपल्याला फक्त आता कुणाशी घेणं आहे? 216, 256, 243. कसं? आता 216 म्हणजे काय? 216 म्हणजे 6चा 3रा घात पाठ केलाय, त्याच्या डोक्यावर 2/3 प्लस 256 म्हणजे 4चा 4था घात आणि त्याच्या डोक्यावर किती? 3/4. त्याच्यानंतर बघा 256 म्हणजे 4च्या डोक्यावर 4 आणि त्याच्या डोक्यावर 3/4 प्लस 243 म्हणजे की 3च्या डोक्यावर 5 आणि त्याच्या डोक्यावर 1/5. करेक्ट आहे का? करेक्ट आहे का सर? कस काय? तर बघा इथं लिहिलंय आपण की कुठं लिहिले ते? हे इथे 216 म्हणजे 6चा 3रा घात, बरोबर. 243 म्हणजे 3चा 5वा घात आणि अजून काय तिथे? अजून कशाचा तरी 5वा घात आहे ना, तो आहे 256. 256 कुठं गेलं? हे इथे 256 म्हणजे 4चा 4था घात. तुम्हाला आधीच सांगितलं हे तुम्हाला पाठच करायचं आहे. चला बरं मग ठेवून देऊ किमती. काय होणार मग आता? काटाकाटी कशी? आता इथं कोणता नियम? इथं नियम काय? डोक्याचं डोकं म्हणजे डोक्यांचा गुणाकार. तर काय होणार ते बघा, ते असं होणार की 6च्या डोक्यावर 3 गुणिले 2/3 प्लस 4च्या डोक्यावर 4 गुणिले 3/4 प्लस 3च्या डोक्यावर 5 गुणिले 1/5. मग 3 गेला, 3 गेला, 4 गेला, 4 गेला, 5 गेला, 5 गेला. काय उरलं बघा? 6च्या डोक्यावर 2 अधिक 4च्या डोक्यावर 3 अधिक 3च्या डोक्यावर 1. करेक्ट? मग काय होणार बाळांनो? हे होणार 6चा वर्ग 36, 4चा घन 64, 3चा पहिला घात 3. यांची बेरीज करा. 36 आणि 64 झाले 100 आणि 100 मध्ये 3 मिळवले किती? 103. म्हणजेच येणार उत्तर पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. क्लिअर आहे? क्लिअर आहे. मग आता तुम्ही एवढं डोक्यात ना घेऊया एक बाबतीत. सरळ इथं काय होणार? सरळ इथं 216 जातात वरती आणि 2/3 धन होतात. 256 जातात वरती, 3/4 धन होतात. 243 जातात वरती, 1/5 धन होतात. म्हणजे जर अंशाचा छेद झाला तर घातांकाचाही काय होणार? ऋणाचं काय होणार? धन. हा त्याचा नियम आहे. या एकाचा काही विषय घ्यायचा नाही, या एकाचा काही संबंध नाही. क्लिअर आहे? क्लिअर आहे? काही टेन्शन नाही. चलायचं पुढं मग. चलो नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? यमचा दुसरा प्लस 18 भागिले 9 सोडवा याला. मग हे काय होणार? यमचा दुसरा जशाला तसा अधिक 18 जशाला तसे, बरोबरचं चिन्ह. हा 9 तिकडे जाणार म्हणजे 3ला 9 गुणाकारात जाणार. बरोबर. मग काय होणार बघा? यमचा वर्ग अधिक 18 बरोबर किती? 27. मग 18 तिकडे जाणार ऋण होणार म्हणजे यम वर्ग बरोबर 27. यम वर्ग बरोबर 27 मायनस 18. मग यम वर्ग बरोबर 27 मधून 18 गेले 9 आणि डाव्या बाजूचा वर्ग असेल तर वर्गमूळ घ्यावं लागतं म्हणजे यम बरोबर हे होणार वर्गमुळात 9. मग 9 कुणाचं उत्तर आहे बाळांनो? 9 आहे 3च उत्तर म्हणजे यमची किंमत येणार 3 प्लस मायनस 3 उत्तर येत असतं. वर्गमुळाचं कधी पण 2 उत्तर असतात, एक धन एक ऋण. मग एक तर उत्तर 3 नाही तर वजा 3 अवेलेबल आहे 3. येणार उत्तर पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग नक्की. चलिये. काय विषय सर पुढचा? पुढचा विषय परत काय? काय समान? पाया समान. पाया समान आणि कोणती क्रिया? गुणाकाराची क्रिया. पाया एकदा लिहा 8 आणि घातांकाची बेरीज 2 प्लस. आता
या 8च्या डोक्यावर कोणीच नाही म्हणजे कोण असतो? 1 असतो. कोण असतो? 1 असतो. 2 + 1 + 0 मग हे होणार 8च्या डोक्यावर 3 आणि 8चा घन किती? 512. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. क्लिअर? काय डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं मग. नक्की? चल. काय विषय पुढचा? 5चा 5वा घात म्हणजे किती? 5चा 5वा बघा. 5चा 5वा म्हणजे 5च्या डोक्यावर 5. मग 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. याचा अर्थ काय? 5च्या डोक्यावर 4. कारण 5 4 वेळेस म्हणजे 5च्या डोक्यावर 4 आणि गुणिले किती? 5. हे पटतंय? हे पटतंय? मग 5चा चौथा घात आपला पाठ आहे. किती आहे 5चा चौथा घात बघा. 5चा चौथा घात आहे सर बघा. 5चा चौथा घात आहे 625. मग लिहून घ्यायचं इथं 5चा चौथा घात 625 आणि त्याला 5 ने गुणायचं. करेक्ट आहे? कसं गुणणार मग? 5 5 25 5 डोक्यावर 2 5 2 10 2 12 2 डोक्यावर 1 5 6 30 आणि 1 31 म्हणजेच 3125. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं मग. नक्की? चलिए नेक्स्ट. काय विषय हवा पुढचा? काय समान? आता जर तरचा नियम बघा. 2च्या डोक्यावर प्रश्नार्थक चिन्ह लिहून घ्या. 2चा तिसरा 2चा 9वा बरोबर 2च्या डोक्यावर कुणीच नाही तर कोण असतो? एक्स असतो. कोण असतो? एक्स असतो. मग तुम्हाला ज्यावेळेस एक्सची किंमत काढायची तर एक्सचा पाया 2 आहे म्हणून डाव्या बाजूला व उजव्या बाजूला डाव्या बाजूला व उजव्या बाजूला पाया 2च करू. पाया 2च करू. मग डाव्या बाजूला पाया 2 2 आहे लिहून घ्या. आणि क्रिया कोणती आहे? गुणाकाराची. मग 2 लिहायचं. घातांकाची बेरीज 3 + 9 बरोबर 2च्या डोक्यावर एक्स. काय समान? पाया समान. डाव्या बाजूचा काय समान? डाव्या आणि उजव्या पाया समान. मग घात कसे लिहावं लागते? बरोबरी. म्हणजे कसं होणार आहे? 2च्या डोक्यावर 3 9 झाले 12 2च्या डोक्यावर एक्स. जर तरचा नियम पाठ केलेला आहे बघून घ्या. जर तरचा काय नियम आहे सर? तर जर तरचा नियम आहे हा इथे बघा. काय नियम? जर a चा घातांक m बरोबर a चा घातांक n म्हणजे दोन्ही बाजूचा पाया समान असेल तर घातांक काय असतात? बरोबरीत. म्हणून आपल्याला काय करायचंय? घातांक कसे लिहायचे? बरोबरीत. बघा आता काय झाले? डाव्या बाजूला 2चा 12 उजव्या बाजूला 2चा x दोन्ही बाजूला काय समान? पाया समान. म्हणून घातांक बरोबरीत. म्हणून x बरोबर किती? 12. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? काय डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग. नक्की? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? बाप्पा 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 खूप जबरदस्त विषय सर. एक्सच्या डोक्यावर ए खाली एक्सच्या डोक्यावर बी परत डोक्यावर ए प्लस बी. मग कसं सोडवायचं? तर समजून घ्या. बहुत ही तगडा एक्झाम्पल आहे. काय करायचं माहिती का? तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले हा कंस बघा. एक्सचा ए खाली एक्सचा बी सेम एक्सचा बी एक्सचा सी बरोबर. मग इथं काय म्हणता येईल? पाया समान. कोणती क्रिया? पाया समान कोणती क्रिया? भागाकाराची क्रिया. मग अशा वेळेस काय करायचं? वजाबाकी म्हणजे कसं? एक्सच्या डोक्यावर हे होणार ए वजा बी म्हणजे इथं काय होणार? एक्सच्या डोक्यावर बी वजा सी. इथं होणार एक्सच्या डोक्यावर सी वजा ए. एक्सच्या डोक्यावर सी वजा ए. ओके. हा
मग आता चला डोकं ए प्लस बी जशाल तसं म्हणजे याला काय लिहिता येईल, एक्सच्या डोक्यावर ए वजा बी आणि त्याच्या डोक्यावर ए प्लस बी गुणिले एक्सच्या डोक्यावर बी वजा सी त्याच्या डोक्यावर बी प्लस सी गुणिले एक्सच्या डोक्यावर सी वजा ए त्याच्या डोक्यावर सी प्लस ए. करेक्ट आहे. डोक्याचं डोकं मग डोक्याचा काय गुणाकार म्हणजे काय होणार सर, हे होणार एक्सच्या डोक्यावर ए वजा बी कंस देतो त्याला गुणिले हे डोकं गुणिले हे डोकं. आता तुम्हाला सांगतो डोक्यावर घात हा एकेरी असला पाहिजे का, असं काहीच नाही, समीकरणातही असला तरी चालतो. ए वजा बी डोक्यावर ए प्लस बी मग ए प्लस बी परत गुणिले एक्सच्या डोक्यावर बी वजा सी गुणिले बी प्लस सी परत एक्सच्या डोक्यावर सी वजा ए गुणिले सी प्लस ए. करेक्ट आहे. मग काय होणार, गुणाकाराची क्रिया आहे. मग ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे एक्सच्या डोक्यावर ए वर्ग वजा बी वर्ग एक्सच्या डोक्यावर बी वर्ग वजा सी वर्ग गुणिले एक्सच्या डोक्यावर सी वर्ग वजा ए वर्ग. सर असं कसं काय झालं, तर बैजिक राशीचं सूत्र आहे बाळांनो. बैजिक राशीचं काय सूत्र माहितीये की असं येते ए अधिक बी गुणिले ए वजा बी असेल तर पहिल्याचा गुणाकार ए आणि एचा गुणाकार ए वर्ग आणि मायनस दुसऱ्याचा गुणाकार बी वर्ग. करेक्ट आहे. मग काय होणार आहे, ए वर्ग वजा बी वर्ग वजा सी वर्ग वजा ए वर्ग मग काय समान पाया समान. कोणती क्रिया, गुणाकाराची क्रिया. पाया समान गुणाकाराची क्रिया काय करायचं, मग एक्स लिहून घ्यायचा आणि घातांकाची बेरीज म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग अधिक बी वर्ग वजा सी वर्ग अधिक सी वर्ग वजा ए वर्ग. करेक्ट आहे. मग काय करायचं माहिती आहे तुम्हाला की ए वर्ग बी वर्ग, आता हे ऋण हे धन कट होणार, हे ऋण हे धन कट होणार, हे धन हे ऋण कट होणार म्हणजे एक्सच्या डोक्यावर याची सगळी क्रिया झाली, हे कटलं म्हणजे शून्य उरलं आणि कोणाच्याही डोक्यावर शून्य. उत्तर किती येतं, एक म्हणजेच पर्याय पहिला. पटतंय, डोक्यात जातंय, काही डाऊट आहे नाही. चालायचं पुढं नक्की. चलिए काय विषय सर पुढचा, आता पुढचा विषय आहे की किती नंबरचं उदाहरण ते 10 ऑलरेडी आपले झालेत. याच्या पुढचे उदाहरण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये परत काय करायचं, घातांक व्यवस्थित वाचून यायचे आहेत. हे 10 उदाहरणं तगडे होते, हे आपले इथे संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्या पुढचे घटक आपण म्हणजे पुढचे उदाहरणं बघूयात. गुड डेव्हलप.